लग्नाचे 30 वर्ष हसत खेळत काढल्यानंतर माझी पत्नी अचानक घटस्फोट मागू लागली. मी आणि मुलांनी तिला खूप समजावले, पण तिने भांडण करून घटस्फोट घेतला आणि घर सोडून गेली. घर सोडून फक्त 7 दिवसच झाले होते की तेवढ्यात तिच्या मृत्यूची बातमी आली. मी तिच्या अंत्यसंस्काराला गेलो तेव्हा सर्वजण तिच्या महानतेचे कौतुक करत होते. मला आश्चर्य वाटले की नवऱ्यासोबत भांडण करून घटस्फोट घेऊन त्याला नाराज करून जाणाऱ्या स्त्रीचा इतका चांगला शेवट कसा होऊ शकतो. जेव्हा मी बायकोच्या प्रेताजवळ पोचलो तेव्हा माझी शुद्धच उडाली. कारण त्या दिवशी मी थकून भागून ऑफिसवरून घरी परतलो तेव्हा मुलांचे चेहरे खूपच उदास दिसत होते. मी माझा थकवा विसरून त्यांना माझ्या खोलीत बोलावून घेतले आणि विचारले की बाळांनो, काय झाले आहे? तुम्ही इतके उदास का दिसत आहात? माझे बोलणे ऐकून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझी फक्त 2 मुलं होती. एक 20 वर्षाची मुलगी आणि 23 वर्षाचा मुलगा. वयाने तर ते तरुण होते, पण आईच्या मृत्यूच्या बातमीने त्यांना कोलमडून टाकले होते. ते माझ्याजवळ जोरजोरात रडू लागले आणि म्हणाले, बाबा, आई देवाघरी गेली. हे ऐकताच मी जमिनीवर कोसळलो आणि रिकाम्या नजरेने जमिनीकडे पाहू लागलो. 30 वर्ष मी तिच्यासोबत सुखाने जगलो होतो. मग तिचा मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का का बसू नये? मी माझे अश्रू पुसले, दोघांनाही मिठी मारली आणि त्यांना म्हणालो, शेवटच्या काही दिवसात ती जे काही वागली ते मी कधीच विसरू शकणार नाही. पण तिचा मृत्यू माझ्यासाठी एक मोठा धक्का आहे. आपल्याला तिच्या अंत्यसंस्काराला नक्की जायला हवं. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. मी मुलांसोबत अंत्यसंस्काराला जाण्यासाठी मनाची तयारी केली. मनातल्या मनात मी हा विचार करत होतो की तिने माझ्यापासून दूर जाण्याचं का ठरवलं होतं आणि मग या जगातूनच निघून गेली. यामागचं काय कारण होतं की जे आजपर्यंत मला समजलं नाही. तसे तर ती माझ्यापासून फक्त 1 आठवड्यापूर्वीच दूर गेली होती आणि इतक्या कमी वेळात ती या जगातून निघून गेली. यामागे काय कारण होतं ते मला अजूनही समजलं नव्हतं. फारच दुःखी मनाने मी कपडे बदलले आणि गाडीत बसलो. गाडी चालवताना डोळे अंधुक होत होते. मी जबरदस्तीने पुसत होतो. माझं हृदय खूप दुखत होतं. पुन्हा पुन्हा 7 दिवसांपूर्वीच्या घटना आठवत होत्या, जेव्हा तिने माझ्याकडे एक विचित्र मागणी केली होती, जी खूप भांडणानंतर मी मान्य केली होती. आणि आता जी बातमी मला मिळाली त्या बातमीने माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. ती फक्त एका आठवड्यातच या जगातून निघून गेली. शेवटी असे काय झाले होते की तिने माझ्यापासून दूर जाणं पसंत केलं? या विचारातच मी बुडालेलो होतो की तिचे माहेर आले. घरात जसा पाय टाकला, लोक जोरजोरात रडू लागले आणि तिच्या गुणांचे मोठ्याने गुणगान करू लागले. मला आश्चर्य वाटलं, कारण सर्वांना आमच्या भांडणाबद्दल माहीत होतं, तरीही कोणी तिला वाईट म्हटलं नव्हतं. उलट सर्व तिच्या चांगुलपणाच्या आठवणी सांगत होते. मी अंत्यविधीमध्ये सहभागी झालो आणि पाहिलं की प्रत्येकजण तिची स्तुती करत होता. मी चकित झालो होतो, कारण जेव्हा तिने घटस्फोट घेतला तेव्हा संपूर्ण खानदानात बातमी पसरली होती. पण आता तेच लोक तिच्या प्रशंसेने थकत नव्हते. नक्की यामागे काय रहस्य होते? या प्रश्नांचे उत्तर शोधता शोधता मी तिच्या प्रेताकडे चालत चाललो. जेव्हा मी तेथे पोचलो तेव्हा कोणीतरी मला आवाज देऊन थांबवलं आणि माझ्या हातात एक वस्तू दिली. ती पाहताच मला सर्व काही समजलं की ती माझ्याशी असं का वागत होती. मी तेथेच बसून त्या वस्तूकडे एकटक पाहत राहिलो. विचार करत होतो की हे काय झालं. मी माझ्या भूतकाळात हरवलो. माझा भूतकाळ खूप वेदनादायक आणि कडू सत्यांनी भरलेला होता आणि हे कडू सत्य मागच्या आठवड्यात माझ्या आयुष्यात आलं होतं, ज्याने माझ्या जगाला उद्ध्वस्त करून टाकलं होतं. मी तिथेच बसून माझ्या भूतकाळाबद्दल विचार करत होतो आणि आता सत्य माझ्यासमोर होतं. मला समजलं होतं की आपल्या नवऱ्याला नाराज करणाऱ्या स्त्रीचा इतका चांगला शेवट कसा झाला. जेव्हा मला सत्य कळले तेव्हा माझं हृदय जोरजोरात धडधड करू लागलं. मी तेथेच बसून माझं डोकं गुडघ्यात लपवलं आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्या सर्व आठवणी आठवू लागलो, ज्यामध्ये एक सत्य लपवलेलं होतं. पण माझ्या आठवणीतून ते पुसट होऊ लागलं होतं. माझं नाव रमाकांत. मी माझ्या आई वडिलांचा मोठा मुलगा आहे. माझ्यानंतर 3 बहिणी आणि एक धाकटा भाऊ आहे. जेव्हा मी 10 वर्षाचा होतो तेव्हा आई विधवा झाली होती. वडिलांचा चेहरा मला अस्पष्टपणे आठवतो.
पण पूर्णपणे माझ्या स्मृतीतून मिटून गेला आहे. कारण तेव्हा मला इतकी समज नव्हती. मोठा तेव्हा झालो जेव्हा आई मला म्हणाली की आता घराची सर्व जबाबदारी तुझ्यावर आहे. तेव्हा माझं वय फक्त 12 वर्ष होतं. मी शिक्षण सोडलं आणि एका छोट्या किराणा दुकानात काम करू लागलो. दुकानावर सकाळी 9 वाजता जात होतो आणि रात्री 12 वाजता परत घरी येत होतो. मला महिन्याचा पगार फारच कमी मिळत होता, पण आईसाठी तेही पुरेसे होते. ती स्वतःसुद्धा खूप कष्ट करायची, घरोघरी जाऊन कामं करायची, पण ती मजबूर होती. अशा प्रकारे तिच्या कष्टांनी आणि माझ्या दुकानातल्या नोकरीने आमचे घर चालत होते. कधीकधी अगदी गरिबीची परिस्थितीसुद्धा येत होती, पण आईने नेहमी सहनशीलता आणि कृतज्ञतेचा आधार धरला होता. म्हणून ते दिवसही निघून गेले. दिवस असेच जात राहिले. माझ्या मालकाने जेव्हा पाहिलं की मी प्रामाणिक आणि चांगला मुलगा आहे, तेव्हा त्यांनी मला त्यांच्या मोठ्या दुकानात पाठवलं. तिथे माझा पगार वाढवला गेला. जेव्हा आईला मी बातमी सांगितली, तेव्हा ती लगेच म्हणाली की आता माझ्या आणि तुझ्या कमाईतून जे पैसे वाचतील ते तुझ्या बहिणींच्या हुंड्यासाठी जमा करायला हवेत. मला ही आईची कल्पना खूपच आवडली. जरी माझं वय त्यावेळेस फक्त 15 वर्ष होतं, तरी परिस्थितीने मला वेळेपूर्वीच मोठं बनवलं होतं. मी प्रत्येक गोष्ट समजून घेऊ लागलो होतो. दिवस-रात्र परिश्रम केल्यानंतर आम्ही एका बहिणीचा हुंडा जमवू शकलो होतो आणि चांगले स्थळ पाहून तिचं लग्नही लावून दिलं होतं. ही माझ्या आयुष्यातली पहिली यशस्वी गोष्ट होती. त्याच काळात मला पुन्हा शिकण्याची आवड निर्माण झाली आणि मी शिक्षण सुरू केलं. मी सकाळी कामावर जात होतो आणि रात्री वेळ मिळाल्यानंतर अभ्यास करत होतो. मी माझ्या धाकट्या भावालाही शिकायला प्रोत्साहित करायचो. तो अजून लहान होता, पण मी त्याच्यात अभ्यासाची आवड निर्माण केली होती. 3 वर्षाच्या अखंड परिश्रमानंतर मी मॅट्रिक पास झालो आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. हा 3 वर्षाचा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. नंतर मी आणखी मेहनत केली आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. त्यानंतर मला दुसऱ्या एका ऑफिसमध्ये नोकरी मिळाली, जिथे पहिल्यापेक्षा जास्त पगार होता. मी पुन्हा कष्ट सुरू केले. त्याच काळात माझ्या दुसऱ्या बहिणीचं लग्न ठरलं आणि मी तिचं लग्न लावून देण्याइतका सक्षम झालो होतो. अशा प्रकारे दुसऱ्या बहिणीचंही लग्न झालं. एके दिवशी आईने मला जवळ बोलावलं आणि म्हणाली, "बाळा, जेव्हापासून तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, तेव्हापासून तू कष्टच करत आहेस. तू तुझ्या दोन्ही बहिणींची लग्न केलीस. आता माझी इच्छा आहे की तुझं लग्न व्हावं. मला तुझं लग्न करायचं आहे." आईचे बोलणं ऐकून मी तिचा हात धरला आणि माझ्या डोळ्यांना लावला आणि म्हटलं, "आई, आधी मी माझ्या आणखी एका बहिणीचं लग्न करतो. मग मी माझ्याबद्दल विचार करतो. कोणाला माहिती येणारे दिवस कसे असतील. जर माझ्या बायकोने माझे मन बदलले तर तू काय करशील?" मी हे थट्टा मस्करीत म्हणालो होतो. तेव्हा आई म्हणाली, "मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. तो असलं काहीच करणार नाही." तिचं बोलणं ऐकून मी हसलो. दिवसामागून दिवस जात होते. 2 वर्षानंतर माझ्या धाकट्या बहिणीचंही लग्न झालं. आता आई म्हणाली, "आता तू तुझ्या जबाबदाऱ्यांतून मोकळा झाला आहेस. आता मी तुझ्यासाठी बायको शोधेन." त्यावेळी माझं वय 27 वर्ष होतं. आईने माझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे रुपाली माझ्या आयुष्यात आली. रुपालीच्या येण्यानं माझं जीवन पूर्णपणे बदललं. मी तिच्यावर खूप प्रेम करू लागलो होतो. ती स्वतःही प्रेमळ आणि इतरांच्या हृदयात जागा करून घेणारी मुलगी होती. तिने येताच घराची सर्व जबाबदारी स्वीकारली आणि आईला आराम देऊ लागली. आधी आई माझ्यासोबत काम करायची, पण आता तिचं वय झालं होतं, म्हणून तिने आराम करण्यास प्राधान्य दिलं. यात माझ्या पत्नीने मला पूर्ण साथ दिली. ती शिकलेली होती आणि प्रत्येक काम कुशलतेने हाताळायची. मी सुद्धा निश्चिंत होऊन घर रुपालीच्या हवाली करून कामाला जात असे. आता आई आराम करायची. माझा एक धाकटा भाऊ होता, जो त्यावेळी शिकत होता. त्याच्या शिक्षणाचा खर्च मी उचलत होतो. रुपाली खरोखरच सहनशीलता आणि धीराचं उदाहरण होती. तिच्या आगमनाने माझं आयुष्य बदलून गेलं होतं. लग्नानंतर फक्त 3 महिन्यानंतरच अचानक माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि मला चांगल्या नोकरीतून हात धुवावा लागला. मी पुन्हा शून्यावर आलो आणि तुटून गेलो होतो. पण माझी पत्नीच होती जी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली की जबाबदाऱ्या या वाटून घ्यायच्या असतात आणि जबाबदाऱ्या वाटून घेण्यासाठी माझा खांदा तर आहे. मला शिवणकामाचं चांगलं कौशल्य आहे. आपण दोघे मिळून घर चालवू. आईला मी आधीच विश्रांती दिली होती.
म्हणून तिच्याकडून आता मदत मागणं योग्य नव्हतं. भाऊही लहान होता आणि शिकत होता. अशावेळी रुपालीने मला साथ दिली आणि माझी हिंमत वाढवली. ती सकाळी सकाळी लवकर उठायची, घरकाम करायची आणि दुपारी शिवणकाम करायची. मला दुसरी नोकरी मिळाली होती, पण पहिल्या नोकरीपेक्षा पगार फारच कमी होता. अडचणी तर आल्या होत्या, पण रुपालीच्या धीराने, प्रेमाने आणि साथीने मी या कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकलो. 2.5-3 वर्ष हाच क्रम चालू होता आणि आम्ही हेही विसरून गेलो की देवाने आतापर्यंत आम्हाला संततीपासून दूर ठेवले. 3 वर्षापासून अचानक वडिलांचा एक जुना मित्र भेटायला आला. त्यांनी मला पाहिलं आणि मिठी मारली. ते मला म्हणाले की तू लहान असताना तुझ्या वडिलांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की मी तुला माझ्या ऑफिसमध्ये नोकरी देईल आणि मी त्याला होकार दिला होता. आता ते वचन पूर्ण करण्याची वेळ आली होती. त्यांनी मला एका पत्त्यावर बोलावलं. मी ताबडतोब तेथे पोचलो. तेथे माझं खूप छान स्वागत झालं आणि मला असं वाटलं की मी माझ्याच कंपनीत आलो आहे. वडिलांचा मित्र सुभाष काकांनी मला त्यांच्या कंपनीत मॅनेजर पदावर ठेवलं आणि सर्व काम समजावून सांगितलं. माझं शिक्षणसुद्धा चालू होतं, म्हणून त्यांनी मला उत्तम पद दिलं. त्याच वर्षी रुपालीने मला आई होण्याची सुवार्ता सांगितली. मी आनंदात उडी मारली आणि तिचे हात डोळ्यांना लावले आणि म्हणालो, आता तुला शिवणकाम करण्याची गरज नाही, कारण देवाने येणाऱ्या बाळाचा उदरनिर्वाह आधीच माझ्यावर सोपवला आहे. त्यावेळेस लहान भावाचेही लग्न झाले आणि तो परदेशात त्याच्या पत्नीला घेऊन गेला. 9 महिन्यानंतर आमच्या घरी पहिला मुलगा जन्माला आला. मी अत्यंत आनंदित होतो. आईनेही आपल्या नातवाला कुशीत घेऊन प्रेम केले. आमचं कुटुंब एक आदर्श बनलं होतं. आता आई वृद्ध झाली होती आणि तिच्या गुडघ्यात दुखू लागलं होतं, तर रुपाली उत्साहाने तिची सेवा करायची. मला तिची हीच सवय सर्वात जास्त आवडायची. कधीकधी मी तिच्यासमोर आईला म्हणायचो, आई, तुझी किंवा माझी कोणती इतकी पुण्याई देवाला आवडली की त्याने तुला रुपालीसारखी सून आणि मला तिच्यासारखी पत्नी दिली. आई, देवाने माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत, जे मी कधीच फेडू शकणार नाही. मित्रांनो, पुढील कथा ऐकण्यासाठी दुसरा पार्ट नक्की ऐका. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.